डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजेच सजीवामधील जी विविधता आहे या संदर्भात आपण चर्चा करायलो आणि सध्या आपण प्लांट्स बद्दल बोलायलो, बरोबर. तर हे आपलं तिसरं लेक्चर आहे. आता यामध्ये जो पहिला प्रश्न आहे, हाऊ रूट्स ऑफ प्लांट्स ग्रो. की रूट्स म्हणजे वनस्पतींची मुळे, बरोबर. तर वनस्पतींची मुळांची वाढ कशी होते. तर आपल्याला माहित आहे की वनस्पतींची मुळे कुठं असतात, जमिनीच्या खाली, बरोबर. ते वनस्पतीला आधार देतात, वनस्पतीसाठी पाणी, त्याच्यानंतर जे खनिजे असतात त्याचं शोषण करतात, बरोबर आहे का. तर त्याचा आन्सर काय असेल की रूट्स जे आहेत अंडरग्राउंड इन द सॉइल अँड युजली नॉट व्हिजिबल फ्रॉम आउटसाइड. म्हणजे हे जे रूट्स आहेत हे सॉइलच्या अंडरग्राउंड म्हणजे जमिनीखाली वाढतात. नॉट व्हिजिबल फ्रॉम आउटसाइड, आपण बाहेरून मुळांना पाहू शकतो का, नाही, कारण मुळे जमिनीच्या आत असतात, बरोबर. सेकंड प्रश्न, विच ट्रीज कॅन बी अपरूटेड बाय स्ट्रॉंग वाइंड्स. म्हणजे अशी कोणते वनस्पती आहे की मोठा वादळ आलं है ना, स्ट्रोम आला, वादळ आलं ना, वादळ वारा सुटला तर ते जे आहे ते अपरूटेड म्हणजे त्यांचे जमिनीपासून उपटतात आणि खाली, बरोबर आहे का, पडतात. अशी पिकांची नावं सांगा. तर आपल्याला माहित आहे ज्वार असेल, बाजरा असेल, व्हीट असेल, बरोबर, राईस, त्यानंतर आपलं शुगर केन. तुम्हाला माहिती आहे खूप सोसाट्याचा वारा असेल तर अशा वेळेस ते जमिनीवर पडतात, बरोबर आहे का, स्ट्रॉंग वाइंड्समुळं. तर हे आहे. मग तुम्हाला दोनच एक्झाम्पल लिहायची होती. मग अपरूटेड जे स्ट्रॉंग वाइंड्स नव्हतात त्याची दोन एक्झाम्पल काय लक्षात ठेवा, ज्वार आणि बाजरा. त्यानंतर डिफाईन टॅप रूट. टॅप रूट काय आहे. आता आकृतीमध्ये जर पाहिलं तुम्ही तर खोडापासून निघणारं एक प्रायमरी रूट्स आहे आणि त्याला अनेक फांद्या फुटलेल्या आहेत पहा, त्याला सेकंडरी रूट्स म्हणतो आपण, बरोबर. तर मुळांना जर उपमुळे फुटत असतील आणि ते मूळ जर स्ट्रॉंग, मजबूत आणि अनुकुचीदार असेल तर त्याला आपण टॅप रूट्स म्हणतो. पण त्याला आपल्याला डिफाईन करायचं आहे, छोटी व्याख्या लिहायची आहे. तर व्याख्या कशी आहे की प्रायमरी रूट्स ग्रो विथ सेकंडरी अँड स्मॉल ब्रँचेस. पहा, मुख्य रूट आहे. आता मुख्य रूट कशापासून तयार होतो, स्टीमच्या बेसपासून. जे वनस्पतीचा खोड असतो ना त्याचा जो पाया असतो त्या पायापासून मूळ तयार होतात, त्याला आपण प्रायमरी रूट म्हणू. प्रायमरी रूटची ग्रोथ झाली की काय तयार होतात, सेकंडरी रूट्स आणि काही स्मॉल ब्रँचेस तयार होतात. आणि अशा प्रकारच्या रूट सिस्टीमला काय म्हणायचं आपण, टॅप रूट. काय म्हणायचं, टॅप रूट. चौथा प्रश्न होता, गिव्ह एनी टू एक्झाम्पल ऑफ प्लांट्स हॅव्हिंग टॅप रूट सिस्टीम. मग आता टॅप रूट सिस्टीम असणाऱ्या प्लांटची नावं सांगा. आता हे जे मोठमोठे प्लांट्स आहेत, मँगो असेल, बनियन असेल, नीम असेल, या सर्वांमध्ये टॅप रूट असतात. आणि सिंपल एक्झाम्पल कॅरोट्स आणि रॅडिश, गाजर आणि मुळा माहिती आहे तुम्हाला, तर हे सुद्धा त्यांच्यामध्ये टॅप रूट सिस्टीम असते. त्यानंतर डिफाईन फायब्रियस रूट्स. आता फायब्रियस रूट्स आपल्याला व्याख्या लिहायची आहे. ती व्याख्या कशी आहे पहा, रूट्स दॅट ग्रो लाईक अ बंच ऑफ थ्रेड्स फ्रॉम द बेस ऑफ स्टीम इज कॉल्ड ॲज फिब्रियस रूट्स. पहा, आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता की अनेक दोऱ्यांसारखे भाग है ना मुळाला अटॅच आहेत. आणि मग वनस्पतींच्या मुळांची वाढ ही बंच ऑफ थ्रेड्स म्हणजे दोऱ्यासारखे काहीतरी, केसासारखा काहीतरी झुपका आहे, अशा पद्धतीचा बंच असेल स्टीमच्या बेसला है ना, तर वनस्पतीच्या खोडाच्या बेसला तळाशी जर बंच ऑफ थ्रेड्स असतील तर अशा प्रकारच्या सिस्टीमला म्हणायचं फायब्रियस रूट्स. काय म्हणायचं, फायब्रियस रूट्स. त्यानंतर 6वा प्रश्न जे दिलेला तुम्हाला, गिव्ह एनी टू एक्झाम्पल ऑफ प्लांट हॅव्हिंग फायब्रियस रूट सिस्टीम. मग आता ही फायब्रियस रूट सिस्टीम कोणकोणत्या प्लांट्समध्ये असते, तर तुम्ही बरेच एक्झाम्पल देऊ शकता. यामध्ये मी जे 2 एक्झाम्पल दिले ते आहे व्हीट आणि राईस, बरोबर, गहू आणि तांदूळ, बरोबर आहे का. तर हे जे प्लांट्स आहेत तर यांच्यामध्ये फायब्रियस रूट सिस्टीम असते. त्यानंतर
7वा प्रश्न आहे, राईट फीचर ऑफ मोनोकोट प्लांट विथ एक्झाम्पल. आता मोनोकॉट्स तुम्हाला माहीत आहे की ज्यांचे सीड्स जे आहेत तर त्यांची आपण 2 समान भागामध्ये इक्वल पार्ट्समध्ये विभागणी करू शकत नाही, त्यांना आपण मोनोकॉट सीड्स म्हणलो होतो, बरोबर आहे, आठवतं तुम्हाला? तर मोनोकॉट प्लांटचे एक्झाम्पल काय आहेत किंवा फीचर्स काय आहेत ते आपल्याला विचारले. पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की मोनोकॉट प्लांट्स हॅव फायब्रियस रूट्स. म्हणजे मोनोकॉट प्लांटमध्ये जे रूट्स आहेत ते कोणत्या टाईपचे आहेत बरं? फायब्रियस रूट्स आहे. जे लीफ व्हेनेशन आहे ते कसं आहे? पॅरलल. पहा आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता की वनस्पतीच्या पानामध्ये ज्या शिरा आहेत त्या एकमेकाला कशा आहेत बरं? समांतर. वेन्स कशा आहेत? एकमेकाला पॅरलल. आणि एक्झाम्पल जर पाहिलं तर एक्झाम्पल आहे व्हीट, गहू, राईस, तांदूळ, ज्वार माहिती तुम्हाला, ज्वारी, बाजरा, बाजरी असेल, कॉर्न, त्याला काय म्हणतो आपण? मका, बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राईट फीचर ऑफ डायकॉट प्लांट्स. डायकॉट प्लांटचे तुम्हाला फीचर लिहायचे विथ एक्झाम्पल. तर पहिलं काय आहे? हॅव टॅप रूट्स. टॅप रूट्स आत्ताच पाहिलं आपण की टॅप रूटमध्ये काय पाहिलं आपण की प्रायमरी रूट्सला जर सेकंडरी रूट्स आणि ब्रँचेस असतील तर त्याला काय म्हणतो आपण? टॅप रूट्स. असं टॅप रूट डायकॉट प्लांटमध्ये असतं. लीव्सचं जे व्हेनेशन आहे ते कोणतं आहे? रेटिक्युलेट. कोणतं आहे? रेटिक्युलेट व्हेनेशन आहे. जाळीदार शिराविन्यास या वनस्पतीच्या पानामध्ये तुम्ही पाहू शकता की जे शिरा आहेत ते एकमेकात त्यांनी जाळीदार तयार केले आहे ना, नेट लाईक स्ट्रक्चर तयार केलं आहे, जाळीदार रचना आहे, त्याला म्हणायचं रेटिक्युलेट व्हेनेशन. काय म्हणायचं? रेटिक्युलेट व्हेनेशन. मग आता आपण डायकॉट प्लांटचे 2 वैशिष्ट्ये पाहिली. कोणती कोणती बरं? पहिलं पाहिलं यांच्यामध्ये कोणते रूट्स असतात? टॅप रूट. व्हेनेशन जे आहे ते कोणतं असतं? रेटिक्युलेट. मग एक्झाम्पल जर पाहिलं तर सनफ्लावर, सूर्यफूल असेल, रोज, गुलाबाचं फूल असेल, वनस्पती, पीज म्हणजे वटाणा, टोमॅटोज माहिती आहे तुम्हाला, पोटॅटोज, मँगो, आंब्याचं झाड, आणि नीम, हे सर्वच्या सर्व डायकॉट प्लांट्स आहेत. त्यानंतर राईट डिफरंट फंक्शन ऑफ रूट्स. वनस्पतींची मूळ माहिती आपल्याला जमिनीखाली असतात, अंडरग्राऊंड. तर त्यांचे कार्य काय आहे? पहिला आहे प्रोव्हाइड सपोर्ट टू प्लांट्स. प्लांट्सला काय प्रोव्हाइड करतात ते? सपोर्ट म्हणजे जमिनीला वनस्पतीला काय देणे? आधार देणे. हे मुळांचं काम आहे. ॲब्झॉर्ब मॉइश्चर अँड मिनरल्स फ्रॉम सॉइल. आणि तुम्हाला माहिती आहे वनस्पतींची जी मुळं आहेत जमिनीतून काय शोषतात? पाणी. कशाच्या स्वरूपामध्ये? मॉइश्चर म्हणजे जे मातीमध्ये ओलावा असतो है ना, तर पाणी जे तो थोडंसं मॉइश्चरच्या स्वरूपामध्ये असतं आणि त्या मॉइश्चरला ॲब्झॉर्ब करण्याचं काम रूट्स करतात. त्यानंतर मिनरल्स फ्रॉम द सॉइल. तर फक्त पाणी शोषतात का? नाही. मिनरल्स म्हणजे वनस्पतीला वेगवेगळ्या प्रकारची खनिजे लागतात. ही खनिजे मातीमध्ये असतात आणि हे मिनरल्स ॲब्झॉर्ब करण्याचं काम सुद्धा कोण करतं? रूट्स करत असतात. आणि तिसरा आहे स्टोरिंग फूड. आता मला सांगा, आपण या अगोदर पाहिलं की फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये आपण पाहिलं होतं प्रकाश संश्लेषणमध्ये की वनस्पतीचं जे अन्न आहे हे कुठं तयार होतं? लीफ, वनस्पतीच्या पानामध्ये तयार होतं, कारण त्यामध्ये क्लोरोप्लास्ट, हरितद्रव्य असतं आणि त्यामध्ये क्लोरोफिल असतं. मग आता अन्न जरी वनस्पतीच्या पानामध्ये तयार होत असेल पण ते तिथं साठून राहतं का? नाही. तर फ्लोएम नावाचे जे नलिका असतात, बरोबर, रसवाहिन्या म्हणतो आपण त्याला, अन्न वाहून नेणाऱ्या नलिका फ्लोएम म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? फ्लोएम. तर फ्लोएम हे कंडक्टिंग टिश्यू हे डिफरंट पार्ट्स पर्यंत अन्न वाहून नेतात आणि रूट्स सुद्धा अन्न साठवून ठेवण्याचं काम करतं, बरोबर. मग आता रूटचे 3 फंक्शन सांगा. पहिलं काय सांगणार तुम्ही की प्लांटला सपोर्ट करणे. दुसरं काय? मॉइश्चर आणि मिनरल्स सॉइलमधून ॲब्झॉर्ब करणे. आणि फूडला काय करणे? स्टोअर करणे. 10वा प्रश्न आहे, विच इज थ्रेड लाईक पार्ट ऑफ रूट
विच ॲब्झॉर्ब वॉटर फॉर प्लांट्स. पहा आता तुम्हाला इथं वनस्पतींचं मूळ दिसतील, पण त्या मुळावर लहान लहान केसांसारखा भाग आहे जे जमिनीतून पाणी शोषण्यासाठी मुळांना काम करतो. त्याला म्हणायचं रूट हेअर्स. काय म्हणायचं? रूट हेअर्स. आणि शेवटचा प्रश्न आहे, हाऊ स्प्रोट्स ग्रो ऑन पोटॅटोज. पहा पोटॅटोला तुम्ही कोंब फुटल्यासारखं पाहिलं असेल, बरोबर? तर स्प्रोट ग्रोज फ्रॉम द बर्ड्स ऑफ द पोटॅटो. पोटॅटोला बर्ड्स असतात, पहा छोटे छोटे काय असतात? बर्ड्स. आणि त्या बर्ड्स पासून स्प्रोट्स ग्रो होतात. मात्र इट इज अ पार्ट ऑफ स्टेम, पण ते वनस्पतींच्या खोडाचाच भाग असतो. आता इथे एक वाक्य दिलंय पहा, प्लांट शो अमेझिंग डायव्हर्सिटी इन देअर रूट्स, लिव्स, स्टीम अँड फंक्शन. म्हणजे वनस्पतींची मुळं असतील, लिव्स म्हणजे पानं असतील, स्टीम म्हणजे खोड असेल, फंक्शन म्हणजे कार्य, या संदर्भात डायव्हर्सिटी आहे. अंडरस्टँडिंग दीज हेल्प अस अप्रिशिएट नेचर बेटर. म्हणजे आपण जर या गोष्टींचा अभ्यास केला तर निसर्गातल्या सगळ्या गोष्टी आपण चांगल्या पद्धतीनं समजू शकतो. येते लक्षात?